याला तू ओळखतेस? मागच्या निवडणुकीत तुमच्या विरुद्ध उभा होता आणि ज्यानं कावळेचा डोळा फोडला असं तुम्ही म्हणता, तोच ना हा महेश? याला तू विशेष ओळखत नाहीस हे ऐकून मला खूप आनंद वाटला. याला असं जिवंतपणे जळताना पाहणं मला खूप आवडेल. तुला? तो निर्दोष असून तुरुंगात गेला असेल तर जिवंतपणे तोच जळत असेल आतल्यात. मात्र या प्रकरणात तुम्ही दोषी असाल तर तुम्हीच पश्चातापानं जळायला हवं. फोटो जाळून काय फायदा? अलका, तुम्हाला इथे कशाला बोलवलंस? मी बोलावलं? मला कोणीतरी निरोप दिला की तू मला बोलावलंस? नाही, मी नाही तुला निरोप दिला. अलका, अलका. बाबा, हे तुझे वडील? अर्थात अलका बेटी, आपल्या योजनेप्रमाणे या महेशला तू उल्लू बनवलंस. चांगलं केलंस. अलका, बाबा काहीतरी खोटं सांगू नका. खोटं कशाला सांगेन? खरं सांगू महेश, मला माहित होतं तू जेलमधून सुटशील. तो माझ्या विरुद्ध सुडानं पेटलेला अँग्री यंग मॅन. मला भीती वाटत होती तू माझं आणि माझ्या कन्येचं काहीतरी बरं वाईट करशील, म्हणून आम्ही आधीच प्लॅन केला होता. नाही नाही, मला बोलू दे बेटा, आता लपवण्यात काय अर्थ आहे? बर का महेश, मागे मी तुला स्वखुशीनं 2 लाख रुपये देऊ केले होते, पण त्यावेळी तुझा स्वाभिमान आडवा आला आणि आता माझ्याऐवजी अलकाकडून पैशाची मदत घेऊन तू क्लास उघडलास ना. अलका, महेश माझं ऐक तरी. घाबरू नको अलका, हा महेश आता आपला झालाय. बर का महेश, आम्ही राजकारणी माणसं शत्रूला ताब्यात ठेवण्यासाठी साम दाम दंड भेद यांचा अवलंब करतो. त्यातलाच हा भेद, म्हणजे जसा मत्स्य भेद तसाच महेश भेद. रेडे, अरे तुला जेलमध्ये अडकवणाराही मीच आणि सोडवणाराही मीच. खात्री वाटत नसेल तर मी जेलरला पाठवलेल्या पत्राची कॉपी वाच. महेश, महेश. अलका, घरी चाल. नाही. ठीक आहे, केव्हा घरी आहे, पण लक्षात ठेव माझ्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करू नको. मी तुझा बाप आहे. महेश, 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 महेश माझा ऐक. एक शब्द बोलू नकोस. इतकं खोटं माझ्याशी का? तुझा बाप वाचावा म्हणून? त्यासाठी प्रेमाचं नाटक करायची गरज नव्हती. हे नाटक नाहीये महेश. नाटक नाही मग काय आहे? शत्रूवर प्रेमाचं नाटक करून त्याला ठार मारणारी विषकन्या तू. विषकन्या. सुपर है दादा की जय. अरे अरे, सुपर है दादा की जय. 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 या चाळीतल्या माकडानो, मी विचारतोय त्याला ठीक ठीक जबाब द्या. तो महेशचा बच्चा कुठे? माहित नाही आम्हाला माहित नाही. कुठे गेला रे? काय रे, काय म्हणतोय आम्ही? महेश कुठे? तो घरात नाही. त्याची बहीण घरात आहे. तसंच सोनल सोनल अरे बहीण. वाह, ब्युटिफुल आहे बहीण. खबरदार, डोळा मिस कॉल सर, फोडून टाकीन. काय काम आहे ते बोल. चला, मला दम देते. दादा प्लीज.
आधी घेतलेल्या सुपारीची ड्युटी, मग एंटरटेनमेंट. खरंय. ए पोरे, तुझ्या भावाला सांग आल्याबरोबर खोली सोड आणि मुंबईच्या बाहेर चालता हो म्हणून. नाहीतर बघितली माझी पॉवर. लक्षात ठेव. सुपारे दादा म्हणतात मला, त्या मुर्दार महेशनी जर खोली खाली केली नाही तर त्याची हाडं मोडून दुसऱ्या रानात भरून ठेवेल. चाललास? तुम्हाला बघून माझी डिसेंट्री सुरू झाली. जायचं नाही नाही तर इथंच. सहकार्यानो लक्षात ठेवा, तुमच्यापैकी कोणी जर महेशला साथ दिली तर तुम्हाला चाळ खाली करायला लावेल. आणि वर हे पण ऐकून घ्या, तुमच्या खाली केलेल्या खोल्यांमध्ये आम्ही दारूचा अड्डा आणि मटका सुरू करू. सोनल, ए सोनल, सोनल, आपल्या महेशचा वाढदिवस इकडे साजरा होणार नाहीये. इंटरनॅशनल हॉटेल होणार आहे. इंटरनॅशनल हॉटेल. तुला बोला ना तिकडे, लवकर चल. अरे पण हा हा सुपारे दादा. हा सुपारे दादा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. अरे कशाबद्दल? कशाबद्दल काय? अहो तुमच्यामुळे मला जेल झाली आणि जेलमध्ये मला महेश सारखा एक इंटरनॅशनल दादा भेटला. महेश इंटरनॅशनल भयंकर खतरनाक दादा आहे तो. बापरे, मला जायला पाहिजे. मला वेळ नाही, तो रागवेल. का सुपर दादा, तुमच्या घरी कोणी काय मेले काय? नाही, मडकी उडकी आलीत म्हणून म्हटलं. नालायक. नाही, मला वाटलं मेले वाटतं. महेश इंटरनॅशनल दादा, खात्री करून घेऊ. हॉटेल इंटरनॅशनल. सुपर आहे. तू कुठे त्याला रांग मोडून महेश दादाला विश करायला? राम, मी कोण आहे ते ठाऊक आहे ना तुला? अरे आपल्याला कोण ओळखत नाही बाबा. तुम्ही एका टिनपाटवाडीचे दादा. हे बघ, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mahesh. Happy birthday to you. वेलकम एवरीबॉडी. आज हमारे बर्थडे पार्टी पर आप सब यहाँ हमें बधाई देने आए हैं. हमें बहुत खुशी हो रही है. आप हमें मिल सकते हैं. अरबस्तानचे बादशाह पॅलेस्टाईन यांनी आपल्यासाठी 26 सोन्याची रिस्टवॉच आणि एक भिंतीवरचं प्लॅटिनम घड्याळ भेट म्हणून आणलंय. ओह, शुक्रिया शुक्रिया. माणूस पाहिला का? अरब देशात याच्या इतका खतरनाक स्मगलर नाही. हाताने उंटाचं पोट फाडतो आणि त्यातलं पाणी बिस्किट घालून पितो. वेलकम किंग स्कॉटलैंड फॉकलैंड टॉम माल्टर. Congratulations, Mr. Mahesh. Wish you happy and prosperous life. हॅपी अँड प्रॉस्परस लाईफ. जाड्यातून गेला तर. हॅपी बर्थडे. थँक यू. No. You have done a marvelous job on the ship, Tom. मध्यंतरी जिब्राल्टरच्या खाडीमध्ये एका इंग्लिश माणसाने जहाज लुटलं होतं, माहितीये का? ओ जिम ऑल्टर. टॉम आल्टर. तोच तो. बाप रे. इंग्लिश मध्ये माय गॉड.
हाँगकाँग हाँगकाँगला परत कधी येणार असं विचारतायत. पुढल्या आठवड्याचं म्हणून सांग त्यांच्या भाषेत. हाँगकाँग भलो वांगो चिंचो. हो एंटर द ड्रॅगन पाहिला का? हो हो. त्यातला तो ब्रूस ली. हा. त्याची एक बहीण आहे स्टोची पिन. तिच्या मामे भावाच्या आत्ते भावाचा हा साडू ब्रूस ली. हो. एका स्ट्रोक मध्ये 6 माणसं मारतो. डेंजर डेंजर. हा घे घे घे. हा घेतो घेतो. लाईट दे. असं देऊन टाक. थँक्यू ताडी. थँक्यू. याचं भाषांतर करणं कठीण आहे. युगांडा. वेडा चुप. हा महेश आहे ना महेश. इंग्लंड अमेरिका फ्रान्स जर्मनी वेस्ट इंडिज होनोलुलू हिरोशिमा नागासाकी साकिनाका इथल्या पोलिसांना वॉन्टेड आहे. पॅरोला सुटून इंडियात आलाय. हे पण एवढा मोठा माणूस हा त्या भिकाडे चाळीत का राहतो? तू माझा पहिला गुरु. तुला म्हणून सांगतो हं. कोणाला सांगायचं नाही. असू नको काय सांगतो ते ऐक. त्या चाळी खालनं त्यांनी एक भुयार खणलंय. डायरेक्ट मड आयलंडला जात. काही झालं की जहाज आणि विमान तयार असतं. मुंबासा खालांडा. हा युरी व्होडकोस्की. अरे आय एम सॉरी. अरे हा कुठे पळाला? महेश सुपारे पळाला. वाल का तुझ्या कलापथकातल्या माणसांनी छान सोंग वठवली. फर्स्ट क्लास नाटक. महेश दादा आम्हाला माफ कराव. आम्ही त्या रेड्याच्या सांगण्यावरून तुमच्या चाळीत आलो आणि तुम्हाला आवाज दिला. आम्हाला तुमच्या पॉवरची आयडिया नव्हती हो. अहो थोड्याच वेळात आणि थोडक्यात जे काय आणता येईल ते आम्ही आणलंय. ही विस्की आणि ही मिठाई गोड मानून घ्या. हो हे घ्या प्लीज स्वीकार करा. आणि ते काय म्हणतात ते काय हॅपी मेनी काय रिटर्न्स ऑफ द डे. हा मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. हा हे घ्या. ही रेडे साहेबांनी दिलेली सुपारी आणि हे 1000 रुपये हे मी तुमच्या पायाशी. आज आमचा बर्थडे. आज आम्ही आमच्या दुश्मनाला सुद्धा माफी देणार. चल लवकर. अरे येतो.